रवा किंवा बेसनाचा वापर न करता आता फक्त चण्याच्या डाळीपासून तुम्ही हा टेस्टी ढोकळासा बनवू शकता. तर त्यासाठी ते मी रात्रभर 2 वाटी भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी त्याला छान वॉश करून इथे मी मिक्सीच्या जारमध्ये चण्याची डाळ आणि त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या टेस्टनुसार आणि थोडंसं अद्रक टाकून मी त्याचं एक पेस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी टेस्टनुसार मीठ टाकलेलं आहे, तिखट टाकले आणि हळद टाकली आणि 2 टेबलस्पून इथे मी शुगर टाकलेले आहे. त्याला छान इथे मी फेटून घेतला आणि फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर छान छान ते एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झालं की त्यामध्ये थोडासा सायट्रिक ॲसिड टाकायचा आणि जर सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी निंबूचा जो रस येतो तो 1/2 टेबलस्पून टाका आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून इथे इनो टाका. इनो टाकून झाल्यानंतर तेल लावलेल्या टिनाला तुम्ही एकतर स्टीलचाही भांडा घेऊ शकता. त्यामध्ये तो पूर्ण पोर करून घ्यायचं आणि उकडत असलेल्या पानामध्ये 35 मिनिटं वाफेवर ते शिजवून घ्यायचं. ते शिजून झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि तोवर इथे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं जिरा, मोहरी, मिरची, कढीपत्ता टाकलेला आहे आणि अर्धा ग्लास इथे मी पाणी टाकलेलं आहे. तुम्ही थोडं एक्स्ट्राही करू शकता तुमच्या मेजरमेंटनुसार. त्यानंतर इथे मी टेस्टनुसार थोडंसं मीठ टाकले आहे आणि इथे 2 टेबलस्पून इथे मी शुगर टाकलेलं आहे. शुगरची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी याला छान उकळी दिलं, सांबार टाकली आणि त्यानंतर हा उकळलेला सिरप जो आहे तो आपल्याला ढोकळ्यावर टाकायचा आहे. तर त्यासाठी इथे मी आपला जो ढोकळा आहे त्याला टीनमधून काढून घेतलेला आहे आणि त्याला छान मी कट करून घेतलं. कट झाल्यानंतर इथे चाकूच्या मदतीने मी छोट्या छोट्या पीसमध्ये जे आहे ते कट करून घेतली. गरमागरम आपला ढोकळा आहे, वाफ निघताय तुम्ही पाहू शकत आहात. तर इथे खूप छान असा जाळीदार आपला ढोकळा जो आहे रेडी झालेला आहे, त्याला मी छान कट करून घेतलं. कट केल्यानंतर पीसमध्ये कट केल्यानंतर जो आपण सिरप बनवलेला आहे तो सिरप मी वरून टाकून घेतली आणि इथे आपला गरमागरम टेस्टी असा सॉफ्ट असा हा ढोकळा रेडी झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करू शकता. कुठेही बेसन किंवा रवा न यूज करता फक्त डाळीच्या मदतीने, चण्याच्या डाळीच्या मदतीने तुम्ही ते बनवू शकता. तर टेस्टी इथे आपला ढोकळा जो आहे तो रेडी झालेला आहे. घरी नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहतात. धन्यवाद.